की जो माणूस 2 वर्षापासून फक्त शेती करायला लागलाय, पण शेती फक्त अभ्यासपूर्वक केल्याच्या नंतर काय फरक होतो हे तुम्ही आता त्यांच्या तोंडून ऐका. मग मी वेगवेगळे यूट्यूबवर बघायचो की बाबा ह्याचा 150 टन निघाला, 200 टन निघाला. तर मी जरी ॲग्रोनॉमीचा असलो तरी माझा त्याच्यावर विश्वास नव्हता. नक्की किती केलं, एकंदरीत क्षेत्र हे 10 एकर आहे. तर म्हणजे माझा आता सरांनी अंदाज असा काढलाय की त्यांचं टोटल क्षेत्र आता तुटतंय जवळपास 10 एकर. आणि 10 एकरामध्ये आतापर्यंत त्यांचा 1170 टन ऊस गेलाय आणि अजून कमीत कमी एक 3-4 ट्रिपा भरतील त्यांचा 60-65 टन ऊस शिल्लक अजून आहे. होईल. म्हणजे टोटल सरासरी मग तो 1230 पर्यंत पर्यंत सरासरी होतोय. मग आपण 120 टनापर्यंत ऊस गेला की माझं तुम्ही हा टार्गेट विश्वास मलाही नव्हता. पण जेवढं टार्गेट किती पकडलं होतं की आपला किती आमचं गेलं? टार्गेट मंगेश दादाचं माझं टार्गेट होतं 85 टनाचं. म्हणजे एकरी 85 टनाच्या प्लॅनिंगनी काम केलं. फक्त ते काम करत असताना ते प्लॅनिंगनी केलं, त्याचा हा रिझल्ट सरांनी घेतला. आता तुम्ही या शेड्यूल विषयी तुम्हाला एकदम म्हणजे ते कसं वाटलं? परफेक्ट वाटलं? शेड्यूल परफेक्ट वाटलं मला. ते शेड्यूल बहुतेकांनी वापरून जर म्हणजे त्याचा बाकीच्या जर वापर शेतकऱ्यांना केला. तुम्ही सल्ला नाही, शेड्यूल परफेक्ट वापरलं तर तुम्हाला 100%. मला विश्वास नव्हता की हे युट्यूबवर मी बघायचो 150 टन 120 टन. पण मी ज्यावेळेस स्वतः माझं उत्पन्न घेतलं त्यावेळेस मला हे 150 टन सुद्धा ऊस निघू शकतो असं मला वाटतं.